विरोधात ओमसाई कुळगाव असा हा सामना आहे. गोलंदाजी करताना नित्या 11 एरंजाडला आपण अनुभवत आहात, तर ओमसाई कुळगाव इथे फलंदाजी करताना आपण बघणार आहोत. या मैदानाविषयी ज्यावेळेस विचारलं गेलं एरंजाड संघाच्या संघनायकाला, तर त्याने अत्यंत चांगली प्रतिक्रिया दिली होती की मागच्या स्पर्धेमध्ये ते रनर अप राहिले होते आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विशिष्ट स्पर्धेमध्ये रनर अप राहत असता त्यावेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या मैदानावर विशिष्ट पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस खरं तर कामगिरी करत असता त्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो आणि तोच कॉन्फिडन्स इथे घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ एरंजाड आपण बघू. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पहिला चेंडू पायांवर होता आणि तिथूनच अत्यंत चांगला फटका इथे दिलेला खेळलेला आहे फलंदाजाने. याचमुळे चांगली सुरुवात मिळते. एक धाव इकडे धावपलकर जोडली गेलेली आपण बघू शकू. दोन धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. तेजस आणि त्याच्या साथीने नितेश असे दोन फलंदाज खेपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर नितेशने यावेळेस फटका अत्यंत चांगला केलेला आहे. पुन्हा एकदा पायांमध्ये चेंडू होता. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना व्यवस्थितरित्या समजून घेतलेली आहे फलंदाजाने आणि त्यानंतर हा फटका खेळलेला आहे. चौकार. यावेळेस क्लीन बोर्ड. आणखी एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. गोलंदाजाने कमी गतीने फुल लेनचा चेंडू इथे हाताळला होता. चेंडू सरळ जाऊन एष्ट्यांवर आदळला आणि याचमुळे फलंदाज नितेशच्या खेळीचा अंत झाला. पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या ओमसाई कुळगाव संघाला. आहे स्टार्किंग एंडला नवीन फलंदाज युवराज असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना शेप होल्ड करत असताना खेळण्याचा प्रयत्न केला. गती कमी केली होती, काढून घेतली होती यावेळेस गोलंदाजाने. ते फार लवकर ओळखलं फलंदाजाने, परंतु त्यानंतर रक्षात्मक पवित्रा घेत असताना विथ दी वर्टिकल बॅट हा फटका खेळला बॅटर युवराजने. एक धाव इकडे मिळते. निर्धारित 5 षटकांची सुद्धा लढत आपण सगळेजण अनुभवत आहात. 5 षटकांमध्ये किती धावा धावपलकावर असायला हव्यात या पद्धतीचा प्रश्न खरं तर या फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला संघ कर्णधाराला मी विचारला होता. त्यावेळेस त्यानेही डिप्लोमॅटिक आन्सर दिलं होतं की जास्तीत जास्त म्हणजे 60-65 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणखी एक अटेम्प्टेड यॉर्कर. चांगली गोलंदाजी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोलंदाजाने इथे इंटेंट त्याचा शो केलेला आहे. त्याचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केलेला आहे की कोणत्या लेंथवर तो गोलंदाजी करणार आहे. लाईन या संपूर्ण षटकामध्ये आपण पाहिली तर ज्यावर अत्यंत चांगलं नियंत्रण होतं गोलंदाज ललितचं, एकही वाईट किंवा एकही एक्स्ट्रा या षटकामध्ये आली नव्हती. त्याचमुळे पहिल्या षटकाचा खेळ संपला, ज्यामध्ये धावपलकर धावा आपण बघितल्या तर त्या आहेत 8 आणि 1 गडी आतापर्यंत बाद आहे.
बरोबर 5 मिनिटांचा अवधी या पहिल्या षटकासाठी घेतला गेलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुमच्याकडे इथे दिली जातील. या सूचनेकडेही आपलं लक्ष असू द्यायचं आहे. 1:02 या सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. याच दरम्यान एरंदा टीमच्या खेळाडूला काही कॅश प्राईज येत आहेत. 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर केतनजी भंडारी, प्रदीपजी मेहर आणि केतन भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज देऊन सन्मानित करण्यात येईल. धन्यवाद. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाचारित केला जात आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजीसाठी सनी येत आहेत. सनीने ही वाईड यॉर्कर इथे अटेम्प्ट केलेला आहे. समोरच्या दिशेने खेळत आहेत. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने इथे तेजस ठाकरेने दरम्यान आपल्याला दाखवला आणि याचमुळे फक्त 1 धाव इकडे मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या 9 अर्थात 9. पॉवर प्ले मध्ये आक्रमक बनावं लागेल फलंदाजांना, तर आणि तर चांगला धावफलक ते उभारू शकतात. एकदा की तुमच्याकडून सुरुवातीच्या पॉवर प्लेची 2 षटकं निघून गेली आणि त्यामध्ये तुम्ही संथ गतीने जर धावफलक उभारलं की नंतरच्या षटकांमध्ये मग त्या धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न बऱ्याचदा अंगलट आलेला असतो फलंदाजांच्या, कारण मग ते अति आक्रमक बनत असतात. योग्य चेंडूची निवड त्यांना तिकडे करता येत नाही फटका खेळण्यासाठी. यावेळेस इथे एज लागली, यष्ट्यांच्या मागे टिपला गेलेला आहे झेल आणि याच बरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाचा आणखी एक फलंदाज फेल ठरतोय. ओम साई कुळगावला लागलेला दुसरा हादरा बॅटर युवराज बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होत आहेत. प्रशांत सूर्यराव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. उंच पुरे अशा पद्धतीने शरीरयष्टी असणारा हा फलंदाज आहे. शारीरिक उंची जितकी मोठी आहे, फलंदाजी ती एक फलंदाज म्हणून त्याची उंची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार मोठी आहे. आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये ते करता येईल का, हा फार मोठा प्रश्न उरलेला आहे. यावेळेस फलंदाज प्रशांत संदर्भातला एज लागले, 2 षटरक्षकांच्या मधून काढलेला आहे. गली आणि पॉइंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट केला होता फलंदाज प्रशांतने. गेट गोईंग झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस धावा मिळतात फलंदाज म्हणून तुम्हाला, त्यावेळेस तुमच्या वरचा जो सायकोलॉजिकल प्रेशर असतो तो आपोआप कमी होत असतो. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर हृदयाचे ठोके आपोआपच वाढतात. फलंदाज म्हणून जा, गोलंदाज म्हणून जा, क्षेत्ररक्षक म्हणून जा, दीर्घ श्वास घेऊन तुम्हाला ते कमी करता येतात. अनेक टेक्निक त्यासाठी आहेत. उजव्या बाहेरचा चेंडू शॉर्ट आणि वाईड होता, त्यावर हवा तसा फटका तिकडे खेळता आला नाही फलंदाजाला. अपेक्षित गती जी होती की जी फलंदाज प्रशांतने अँटिसिपेट केली होती त्यापेक्षा कमी गतीने चेंडू तिकडे आला आणि त्याचमुळे फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नव्हता. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 12. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 8 धावा इथे खर्च झालेल्या आपण पाहिल्या. गोलंदाज ललितच्या वतीने ते षटक हाताळलं. एक गडी सुद्धा त्याने तिकडे बाद केला होता. फलंदाज नितेशला त्याने खेळाडू कक्षाकडे धाडलं होतं. आखूड टप्प्याचा चेंडू डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी टाकणं म्हणजे हे फार मोठं काळीज असावं लागतं यासाठी गोलंदाजाकडे, आणि तेच धारिष्ट इकडे दाखवलेले आहे. फलंदाज सुद्धा आता इकडे बघतो लॉंग लेग रिजन सीमारेषेकडे, परंतु फटका खेळण्यामध्ये त्याला यश आलं नव्हतं. समोर ठेवलेल्या पुढ्यात ठेवलेल्या गती काढून घेतली होती. डिसिबिंग बाय दी फ्लाइट अशा पद्धतीने क्रिकेटिंग टर्म आहे, तीच वापरलेली आहे यावेळेस या गोलंदाजाने. गोलंदाजांची चांगली कामगिरी आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिली. गोलंदाजी करणाऱ्या एरंजाड संघाच्या वतीने नित्या 11 एरंजाड या नावाने आज या स्पर्धेमध्ये अर्थात बदलापूर गाव चषक 2025 या स्पर्धेमध्ये ते सम्मिलित झालेले आहेत.
वेदू क्रमांक 3चं षटक घेऊन आलेले आहेत. असं वाटत होतं की मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज ललित याच्याकडे दुसरा स्पेल दिला जाईल, परंतु त्याला तुर्तास थांबवलंय. मला असं वाटतं आता यानंतरचं प्लॅनिंग असं होईल की चौथ्या षटकासाठी सन्नीला परत आणलं जाईल, कारण सन्नीने फक्त 5 धावा खर्च केल्या एका फलंदाजाला, त्यानेही बाद केलेल्या आहे. क्षेत्ररक्षणाची रचना इकडे पूर्ववत केली जाते. 1:02 या सामन्याला झालेली सुरुवात. एकूण 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 4 षटकं हाताळण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. इतकी चांगली आकर्षक अशा पद्धतीची ही क्रीडा नगरी आहे. त्याचबरोबर वेल मेंटेन सरफेस आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळतो. ग्रासी सरफेस आहे. अनेक ठिकाणी अशा पद्धतीची मैदानं उपलब्ध नसतात, परंतु हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलचे, त्याचबरोबर जगन्नाथ पॅराडाईजचे सन्मान्य प्रोप्रायटर, या परिसरातील प्रथित यश उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, त्याचबरोबर क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असं व्यक्तिमत्व सन्मान्य मयूरजी पिसेकर साहेब, त्याचबरोबर प्रतीकजी पिसेकर साहेब यांनी, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपण त्यांचं ऋण व्यक्त करूया. केदार माझ्याबरोबर चर्चा करत होते सकाळी, ज्यावेळेस मी इकडे आलो त्यावेळेस 1-2 महत्त्वाच्या गोष्टी त्याने सांगितल्या, त्या यानंतर या चेंडूनंतर तुमच्यापर्यंत पोहोचवेल. प्रशांतसाठी समोर चेंडू ठेवलाय. इथे अपील तर झाली आहे, पंचांचं बोट आबाळाकडे, आणि त्याचमुळे फलंदाज प्रशांत सुरेराव इथे बाद होत असलेला आपण बघू शकू. आतली कडा लागली आणि ती कडा यष्ट्यांच्या मागे योग्य रीतीने झेलली गेली आणि तिसरा मोठा हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या ओम साई कुळगावला. बॅटर प्रशांत सुरेराव डिपार्ट्स. अतुल दाखल होत आहेत. या अगोदर फलंदाज प्रशांत सुरेराव बाद झालेले आपण बघितले. एक महत्वाची गोष्ट अशी आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी की तेजस ठाकरे सारखा मोठा फलंदाज अजून त्यांच्याकडे खेळपट्टीवर उपस्थित आहे. बघा, सलामीसाठी ज्यावेळेस तुमची नियुक्ती होत असते, निवड होत असते, त्यावेळेस तुमची बॅटिंग कपॅसिटी विचारात घेतली जाते कर्णधाराच्या वतीने, तर तुम्हाला ती भूमिका दिली जाते. फक्त आणि फक्त तुमच्याकडे पोटेन्शियल असून चालत नाही, परफॉर्मन्स मध्ये सुद्धा ते पोटेन्शियल कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. तेजस ठाकरे वळतायत. वेदूचा हा चेंडू पायांमध्ये होता, डावी एष्टी सोडून जाणारा, मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन. थोड्याफार फरकाने एष्ट्या वाकायच्या तिकडे राहिल्या असं म्हणायला हरकत नाही. मिसडिरेक्टेड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वेदूचा आपण बघितलेला आहे. या अगोदरच्या चेंडूवर फलंदाज लाल्याला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. नौका गोलंदाज आहे, रिदम अत्यंत चांगला आहे, स्टार्टअप चांगला घेतो, फ्रंट ऑन पोझिशन मध्ये गोलंदाजी करतो. चांगली ऍक्शन, या गोलंदाजाच्या ऍक्शनकडे पुन्हा पाहावं लागेल. गोलंदाजी करत असताना तुम्ही जितका चांगला रिदम घेता, रिदम इन द सेन्स रनअप जितका मोठा घेता, त्यातून तुमच्या बॉडीला रिदम मिळत असतो. जसं जसं तुम्ही पंचांच्या जवळ जाता तशा तशा तुमच्या स्ट्राइड्स वाढल्या पाहिजेत. याचा अर्थ पायांमधील अंतर वाढलं पाहिजे, आणि त्यानंतर लिप मोमेंट केल्यानंतर लोअर बॅक तुम्हाला मागे खेचावी लागते. धनुष्य बाणाला ज्या पद्धतीने आपण प्रत्यंचा चढवतो त्या पद्धतीने लोअर बॅक मागे खेचली की मग ती बॉडी जर्क करावी लागते, त्यातून पेस निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी टेक्निकल वाईज अत्यंत महत्वाच्या असतात. फ्रंट फूट तुमचा कुठे प्रेस होतो हे फार महत्वाचं आहे, या गोष्टीवरही बोलू. रिदम चांगला आहे गोलंदाजाचा, आणि त्याचमुळे अशा पद्धतीची गोलंदाजी तो करू शकतो, आणि त्याने इथे अवाक करणारी गोलंदाजी केलेली आहे. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळलेला आहे, आणि ज्या सलामीवीराची आपण चर्चा करत होतो तो सलामीवीर देखील आता खेळाडू कक्षामध्ये परतलेला आहे. आणखी एक मोठा हादरा, फलंदाज तेजस ठाकरे बाद. सोळा धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. खरं तर आपण बघत आहोत वेदूचं हे व्यक्तिगत पहिलं षटक आहे, सांघिक संघाचं तिसरं षटक आपण बघतो. वेदूला चांगला रिदम इथे मिळालेला आहे.
16 रन्स ऑन द बोर्ड. उजबेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, त्याला हलकेच खेळत आहेत. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली, एक धाव मिळाली. ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स तुमच्या गमावत असता त्यावेळेस धावफलक तितकं चांगलं बनत नाही, ही त्याची दुसरी बाजू असते. जितक्या विकेट कमी गमावता तितके धावफलक तुम्ही जास्त उभारू शकता, चांगल्या धावफलकाकडे वाटचाल करू शकता. गोलंदाजांचं मात्र आपल्याला कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची अनुशासित गोलंदाजी या सरफेसवर त्याने करून दाखवलेली आहे. ऑन द राईज खेळले, क्षेत्ररक्षक डीप मधून समोर येतील. काऊ कॉर्नर फेस मधून क्षेत्ररक्षक समोर आला, इथे त्याने गफलत केलेली आहे, थोडा अधिकचा वेळ घेतला, फंबल झाले आणि याचमुळे फलंदाजांना एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये करण्याची संधी मिळाली, ती त्यांनी योग्य रीतीने वापरली आणि याचमुळे धावफलक पुढे गेलेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 19 आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना ओम साई कुळगाव जाऊन पोहोचलेले आहेत. 19 वर 4 गडी आतापर्यंत बाद. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला, हा फटका दर्जेदार चौकार. या चौकारानिशी धावपलकर जोडलेले आपण बघतो. याच पद्धतीची फटकेबाजी आवश्यक आहे, झंझावाती फटकेबाजी करावी लागेल. इथे फुलटॉस आणि चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. मागचा दरवाजा उघडा ठेवला तर चोरी होते असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो, तेच झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपला गार्ड घेऊन उभा होता फलंदाज, कॅज्युअल अप्रोच त्याचा आपण पाहिला आणि चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद आदित्य यावेळेस परतला. नेक्स्ट मॅच जर्मन क्रिकेट
त्याला मोठी इनिंग तिकडे प्रस्तुत करता आली नाही. बघा तुम्हाला सुरुवात ज्यावेळेस चांगली मिळते बॅटर म्हणून त्यावेळेस तुम्हाला ती कन्सॉलिडेट करता आली पाहिजे. चेंडू येण्यासाठी फार उशीर लागला, तोपर्यंत फलंदाजाचा फटका पूर्ण झाला होता. कमी गतीने टाकलेला हा चेंडू, याचबरोबर चौथं षटक ज्यामध्येही सनीला एक बळी मिळवता आला, त्यामुळे हे सुद्धा षटक त्याचं यशस्वी. 2 षटकांचा स्पेल त्याचा संपला, ज्यामध्ये त्याने 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. 11 धावा त्याने खर्च केल्या. गोलंदाजी चांगली राहिली सनीची आणि याचमुळे 4 षटकांच्या अंती धावफलक फलंदाजी करणाऱ्या कुळगाव संघाचा जाऊन पोहोचलेला आहे 25 वर. आतापर्यंत 5 गडी बाद. राहील. मोठा मोठा फटका खेळण्याचा निर्धार केलेला आहे, परंतु कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर इथे करता येत नाही. फटका खेळत असताना लास्ट मोमेंटला हेड पोझिशन सुद्धा फलंदाजाची लूज झालेली आपण पाहिली होती. एक धाव इकडे मिळाली. या स्पर्धेचं अत्यंत चांगलं दिमागदार आयोजन केलं गेलेलं आहे. बदलापूर गाव चषक या नावाने ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. केदार कांबरी, त्याचबरोबर प्रज्वल, स्वप्नील आणि चिराग, हे 4 धाम, या 4 धामच्या वतीने ही स्पर्धा इथे आयोजित केली गेलेली आहे. स्पर्धा आयोजित होत असताना मयूरजी पिसेकर, त्याचबरोबर प्रतीकजी पिसेकर यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. या मैदानाचा कोणत्याही पद्धतीचा रेंट अथवा भाडा या स्पर्धेसाठी त्यांनी स्वीकारलेला नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की स्पर्धेत त्यांचा संघ सम्मिलित होत असताना त्या संघाचं प्रवेश शुल्क रुपये 12,000 रुपये केदार यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेले आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट की जर फायनल डेला उशीर झाला तर इथे जी परमनंट फ्लड लाईटची व्यवस्था आहे, ती व्यवस्था सुद्धा या आयोजकांना वापरण्याची मुभा दिली गेलेली आहे. या सगळ्या गोष्टीसाठी मयूरजी पिसेकर, त्याचबरोबर प्रतीकजी पिसेकर यांचे आपण आभार व्यक्त करूया. मुरबाडमध्ये मला असं वाटतं याच हंगामामध्ये जवळजवळ 5 ते 6 वेळा त्यांची भेट झाली होती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. मयूरजी म्हटले की त्यांच्याबरोबर त्यांचा 3-4 लोकांचा लवाजमा बरोबर असतो. अनिकेत कुलकर्णी, त्याचबरोबर मयूर पिसेकर ज्युनियर आणि त्याचबरोबर विशाल, अशा पद्धतीने सगळीकडे ते फिरत असतात. अनेक दौरे त्यांचे त्यामध्ये पूर्ण होत असतात. 29 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. धावफलक अपेक्षेप्रमाणे तर बनलं नाही हे स्पष्ट आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये आता कसा प्रतिकार गोलंदाज करतील याकडे प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. या स्पर्धेतील या अगोदरच्या अनेक एडिशन मध्ये विशेषत्वाने जेव्हा जेव्हा गोलंदाजी करणारा संघ नित्या 11 एरंजाड, जय हनुमान एरंजाड या मैदानावर खेळतो त्यावेळेस त्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. त्याचमुळे ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची बनत असते. कधी कधी काही इंटरनॅशनल प्लेयर्सची जर इंटरव्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळाल्या तर अनेक असे प्लेयर्स आहेत, त्या प्लेयर्सला विचारलं की कोणतं मैदान तुमच्या आवडीचं आहे, त्यावेळेस ते वेगवेगळ्या मैदानांची नावं सांगत असतात, व्हेन्यू ते सांगत असतात. असं नाही की एका विशिष्ट मैदानावरच एखादा चांगला फलंदाज खेळेल, परंतु काही मैदानं तरी त्यांच्या स्मृतीपटलावर निश्चितच चिरकाल टिकत असतात. तिथल्या कंडिशन्सचा चांगला वापर ते करत असतात. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. धावफलक वल्नरेबल आहे, अशक्त धावफलक ज्याला आपण म्हणू शकू. 29 धावा धावफलकावर. अलीकडे 6 आणि 7चा रन रेट हा फार मोठा रन रेट गणला जात नाही. फुलटॉस चेंडू, ऑन ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि याचबरोबर 2 धावा इथे पूर्ण झाल्या. एकच धाव इकडे पूर्ण आहे. यस, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहेत आणि
याचमुळे पहिला डाव इकडे संपतो. एकूण धावा धावपलकावर जर आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 30 वर. 6.00 ची धावांची सरासरी ते राखण्यामध्ये यश मिळालं. फलंदाजी करत असताना ओमसाई कुळगाव संघाला मोठे मोठे फलंदाज त्यांच्याकडे होते. तेजस ठाकरे सारखा मोठा फलंदाज त्यांच्याकडे होता. प्रशांत सुरेराव सारखा मोठा फलंदाज त्यांच्याकडे होता. अतुल सारखा चांगला बॅटर त्यांच्याकडे होता. परंतु तरी या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. बनल्या धावा 30. 31 धावा दुसऱ्या डावामध्ये करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे होतोय। एका बाजूला घरचा संघ आहे अंतराचा बदलापूर, दुसऱ्या बाजूला जर्मन ढोके अशी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। प्रतिजी पिसेकर साहेबांच्या शुभ असते टॉस काटाचा कॉल आणि आलाय छापा। टॉस इथे जिंकला टीम ढोके संघाने निर्णय कळवायचा। फिल्डिंग समोरचा संघ आपण पाहतोय खरं तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे। सागर देशमुख, कुणाल पेनकर सारखा खेळाडू तुम्ही पाहता त्यांच्या अगेन्स्ट आज फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय। नेहमीच ज्यावेळेस टॉस तुम्ही जिंकता त्यावेळेस तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेता, परंतु आज बदलापूर संघाच्या अगेन्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय का? नवीन वर्षाची नवीन सुरुवात आम्हाला फिल्डिंगने करायची होती म्हणून आम्ही फिल्डिंग करतोय। समोर एक मोठा संघ आहे, आज काही वेगळी रणनीती या स्पर्धेमध्ये? रणनीती काय नाही, फक्त पहिल्या 2-3 ओव्हर चांगला टाकून विकेट काढायच्यात, मग आपोआप स्कोअर कमी होईल त्यांचा। खरं तर तुम्ही या मैदानावरती दरवर्षी खेळता, यावर्षी देखील तुम्ही पाहताय खरं तर प्रज्वल असेल, त्यानंतर केदार कांबरे असेल, स्वप्नील असेल, त्यानंतर चिराग असेल, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आहे। आयोजनाबद्दल 2 शब्द? बदलापूर गावातलं आयोजन बोललं तर चांगलंच असतं आणि इथे आम्हाला खेळण्याची उत्सुकता ही दरवर्षी असते। थँक्यू सो मच। आपल्यासोबत केपी आहेत। केपी खरं तर या स्पर्धेचं नावच बदलापूर गाव चषक आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग देखील आहे आणि आपल्याला आज तुम्ही खेळताना या स्पर्धेमध्ये दिसणार आहात। काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली असते। बदलापूर गावातले जे मयूर ग्रुप जे आहे कमिटी आमची टीम म्हणजे दरवर्षी चांगलं त्यांचं आयोजन असतं आणि आम्हाला खेळायची खूप इच्छा असते या ग्राउंडमध्ये। गेल्या वेळेस आम्ही 4th प्राइज मारलं होतं, यावेळेस आम्ही फायनलपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। काय म्हणशील टीमचे जे सिनियर प्लेयर आहेत, उमेश सोनकर असतील, त्यानंतर सागर देशमुख असेल, कशा प्रकारे संघाला लीड करतात, काय म्हणशील? टीम तर आहे पूर्णच टीम, यावेळेस पण उमेश पण आहे, सगळेच आहेत, म्हणजे प्रयत्न करू आम्ही जिंकायचाच। तरी पण आम्ही 60-70पर्यंत धावा करूया, कारण की पहिली मॅच बघितली 70 रन झाले होते फर्स्ट इनिंगमध्ये, जेव्हा ड्यू फॅक्टर होतं तरी पण 70 रन झाले होते। तर आता दुपारचं सत्र आहे, तरी आम्ही 60-70पर्यंत रन मारायचा प्रयत्न करू, आणि कारण की समोरची टीम पण खूप मोठी आहे। ढोके म्हणजे एकदम चांगली टीम आहे, तरी आम्ही त्यांना 60-70 रन मारू आणि डिफेंड करायचा प्रयत्न करू। खरं तर 2025ची सुरुवात मी म्हणणे याच स्पर्धेपासून सुरुवात होते, नवीन काही या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न?
नवीन काही नाही, जे आहे आमची रणनीती आखलेली आहे, जे रेग्युलर बॅट्समन चालले आहेत ओपनिंग वन डाऊन वगैरे सेम राहणार, तसंच खेळत राहणार. जे आम्ही स्टार्टिंग केली होती आता ही 2025मध्ये नवीन स्टार्ट आम्ही चांगल्या विजयानेच करू. थँक्यू सो मच. आपल्यासोबत किपी होते. टॉस येथे जिंकला टीम चेअरमन डोके संघाने निर्णय से पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और इथे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर टार्गेट या मॅचमध्ये छोटं आहे, परंतु कुळगाव नाव मोठं आहे, त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार या शंकात नाही आहे. पहिल्या ओव्हरवरती चौकार वसूल केला. यावेळेस तुम्ही पाहताय मयूरच्या बॅटमधून गोलंदाजी मार्कवरती नेतू गवळी आता दाखल झालाय. रॅट मोर द विकेट ना सज्ज होतोय. फुल टॉस होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता त्यामुळेच की काय आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना हेच तर क्रिकेट. इथे तुम्ही पाहताय खरं तर खराब चेंडूचा समाचार घेता येत नाही, चांगल्या चेंडूचा समाचार घेता येतो आणि तेच सध्या घडीला आपण पाहिलं, कारण फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलवरती इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि दरम्यान तुम्ही पाहताय डॉटबॉलची समाप्ती होत असताना ऑन साईडला खेळतलाय. मिड विकेटला गॅप मोठा, नाही धाबांचा तोटा. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले प्रशांत सूर्यराव, त्यांना हालून देखील दिले नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका डब्यावरती फरार, चौकार. डीजे वादन आपल्याला ऐकायला मिळतोय. छत्रपती मंडप डेकोरेटर्स बदलापूर आणि प्रोपायटर प्रथमेशजी नारायण शिंदे, विलाजी मोरे देखील आहेत. त्यांचे आम्ही विलाजी भोर आहेत माफी असावी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू, कारण त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. 5 दिवस आमच्यासोबत जोडले जातील. विलाजी भोर, प्रथमेशजी नारायण शिंदे अर्थातच आमचे बाबू, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट डीजे वादन आपल्याला ऐकायला मिळतोय. कार्डबीत किलाटी या ब्रीद वाक्यासह खूप चांगलं डीजे वादन आपल्याला सातत्याने ऐकायला मिळेल. आमच्या आवाजाची काळजी देखील त्यांनी घेतली, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. इथे हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. चौकार वसूल केल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने मी म्हणेन ढकललं. दरम्यान एक चेक सिंगल ॲड होती. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्ही पाहता जाऊन पोहोचलाय. या मॅचमध्ये टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावफलकावरती 13. पटवरती आहे, परंतु मी म्हणेन या संघाचा अष्टपैलू खेळाडू सनी भोईर तो आज इनमध्ये नाही आहे. काहीशी दुखापत त्याला जाणवतीये, त्यामुळेच की काय संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळेल. परंतु सनी या मैदानावरती टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, त्यांचंही स्वागत पाहायला हवं. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले खेळाडू आणि तितकेच चांगले पंच आहेत. 2 ऑफिशियल पंच बदलाच्यापती तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला मेनपंचाच्या भूमिकेत योगराज महाराज बुटेरे आणि त्यांच्या साथीनं तुम्ही पाहता DK दत्ता कडव आणि तिसरे पंच आमचे हॅरी हिरामानजी खरकर, जे डान्सिंग अंपायर आहेत. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, इथे मात्र स्वीप केलाय. बॉल चाला स्क्वेअर लेगला. एक चेकी सिंगल येते देखील जोडली जाईल. उद्या हॅरीना पण शुभेच्छा देऊ. भोपाल इथे ते दाखल होणार आहेत अंपायरसाठी. त्यानंतर दुबईचा देखील त्यांचा दौरा आहे. आणि आपला मराठमोळा पंच आता मात्र मोठी कामगिरी करतो, त्यामुळे आपल्याला देखील अभिमानाची ही गोष्ट. बिग हिट केलाय, ऑन साईडला खेचलाय, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
साऊथला आपण पाहिलं, त्याचा देखील खेळ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. त्यालाही आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. षटकार इथे वसूल केला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शफल झाले, क्रॉस बॅटने घेतलाय, हा देखील फटका चांगला बाहेर मिळतोय. पुन्हा एकदा बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चंदू मेहर त्याच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा षटकार. आता बेगाने पुढे सरकत असताना खरं तर आज निखिलजी मेहर यांच्या कन्याच्या नावानं संघ खेळतोय आणि त्या 11 जर्मन एरंजाड. दोन्ही एरंजाडचे संघ आता इथे मात्र विजय होतील का? कारण फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ बहुपाडा संघ त्याने बाजी मारली, तो संघ जिंकला. एक सामना त्याने जिंकला या स्पर्धेमध्ये. आता जर्मन एरंजाड संघ जर जिंकला तर एरंजाड विपक्ष एरंजाड कदाचित अशी मॅच देखील पाहायला मिळू शकते या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. चला डोके टीम आपण रेडी राहा. त्यांच्या विरोधात जंताराचा बदलापूर. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवायची होती, नाही जमलं. चंदू मेहरला तुम्ही पाहताय, जो एक लेजंड खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट तो एरंजाड टीमसाठी खेळत असतो आणि आज देखील तो सलामीला दाखल झाला. या मॅचमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिले जरूर. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, लाईन चेक करावी लागेल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकेल आतापर्यंत 27 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये खेळले, ढकललाय बॉलला आणि बॉल मात्र अलगद निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना इथे फिनिश केलाय, सामना जिंकलाय टीम एरंजाड संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम ओमसाई कुळगाव तुमचं देखील कौतुक. बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें